नमस्कार विद्यार्थी मित्र, कालच्या तासामध्ये आपण नागरी सहकारी बँकेची जी काही कार्य आहेत तर त्या कार्यांसंदर्भात सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती पाहिलेली आहे. शेवटचं कार्य आपण पाहिलं की अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य नागरी सहकारी बँका पार पाडत असतात. नागरी सहकारी बँका आपले जे काही ग्राहक आहेत, आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना वेगळ्या प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडत असतात. मग हे कार्य पार पाडण्यासाठी या नागरी सहकारी बँकांमध्ये आवश्यक तेवढे अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जात असतात. परंतु अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत असताना कुठल्याही प्रकारची पात्रता परीक्षा घेतली जात नाही. वशिलेबाजीनं हे अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जात असतात. त्यामुळं अनेक अपात्र व्यक्तींची अधिकारी व कर्मचारी म्हणून नियुक्ती केली जात असते. मग या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यासंदर्भात तितकंसं ज्ञान नसतं. या नागरी सहकारी बँकेची काही कार्य आहेत तर ती कार्य तितकीशी माहीत नसतात किंवा त्या संदर्भातही तितकंसं ज्ञान त्यांनी अवगत केलेलं नसतं. त्यानंतर नागरी सहकारी बँकाचे व्यवहार करत असतात तर त्या व्यवहारांच्या नोंदी वेगळ्या हिशोब पत्रकांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये कशा पद्धतीनं करायच्या त्या संदर्भातलं जे काही हिशोबशास्त्रीय ज्ञान आहे तर ते ज्ञान सुद्धा अनेक वेळा या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अवगत नसतं, प्राप्त झालेलं नसतं. आणि त्यामुळं निश्चितच या नागरी सहकारी बँकेची जी काही कार्य आहेत तर ती कार्य अनेक वेळा नियमांचं उल्लंघन करून पार पाडली जात असतात किंवा अवेळी पार पाडली जात असतात किंवा नियमाला अनुसरून पार पाडली जात नाहीत. तेव्हा या नागरी सहकारी बँकेची जी काही कार्य आहेत तर ती कार्य नियमाला अनुसरून पार पाडली जावीत, वेळच्या वेळी पार पाडली जावीत, यासाठी या नागरी सहकारी बँकेमध्ये नियुक्त केलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासंदर्भात प्रशिक्षण संस्थांमध्ये पाठवून प्रशिक्षण देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या नागरी सहकारी बँका पार पाडत असतात. तर अशा पद्धतीनं या नागरी सहकारी बँका आपले जे काही सभासद आहेत किंवा ग्राहक आहेत तर या सभासदांसाठी किंवा ग्राहकांसाठी अशा वेगळ्या प्रकारची जी काही कार्य आहेत तर ती कार्य पार पाडत असतात. तर यानंतर आपल्याला या जे काही नागरी सहकारी बँका तर या नागरी सहकारी बँका ज्यावेळेस आपली कार्य पार पाडत असतात तर त्यावेळेस त्यांच्यासमोर वेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न निर्माण होत असतात, वेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. आणि त्या समस्यांमुळे किंवा त्या प्रश्नांमुळे या नागरी सहकारी बँका आपली जी काही कार्य आहेत तर ती कार्य व्यवस्थितरित्या किंवा चांगल्या पद्धतीनं किंवा सुरळीतपणे पार पडू शकत नाहीत. कारण त्या नागरी सहकारी बँकांसमोर या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांमुळे त्यांना त्यांची जी काही कार्य आहेत तर ती कार्य सुरळीतपणे पार पाडता येत नाहीत. मग या नागरी सहकारी बँकांसमोर अशा कुठल्या समस्या आहेत किंवा कुठले प्रश्न आहेत की त्या प्रश्नांमुळे या बँका आपली कार्य व्यवस्थितरित्या किंवा नियमाला अनुसरून पार पडू शकत नाहीत. तर पहिली समस्या आहे नागरी सहकारी बँकेसमोर अनुत्पादक कर्जावर भार. तर या ज्या काही नागरी सहकारी बँका आहेत तर ही नागरी सहकारी बँका आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना पाहिलं की अल्प आणि मध्यम मुदतीचा जो काही कर्ज पुरवठा आहे तर तो कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडत असतात. मग घर बांधण्यासाठी या बँका आपल्या सभासदांना कर्ज उपलब्ध करून देत असतात किंवा ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर गृहोपयोगी वस्तू आहेत, टीव्ही खरेदी करण्यासाठी कर्ज देत असतात, वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी कर्ज देत असतात, लॅपटॉप खरेदी करण्यासाठी कर्ज देत असतात, मोबाईल खरेदी करण्यासाठी कर्ज देत असतात, फ्रीज खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत असतात. अशा विविध प्रकारच्या ज्या काही गृहोपयोगी वस्तू आहेत तर त्या वस्तू खरेदी करण्यासाठी या ज्या काही नागरी सहकारी बँका आहेत तर त्या बँका आपले जे काही ग्राहक किंवा सभासद आहेत तर त्या ग्राहकांना किंवा सभासदांना वैयक्तिक तारणावर कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असतात. तेव्हा या नागरी सहकारी बँका आपल्या सभासदांना अशा विविध कारणासाठी जे काही कर्ज उपलब्ध करून देत असतात तर हे कर्ज अनुत्पादक कार्यासाठी दिलेलं असतं आणि त्यापासून सभासदांना कुठल्याही प्रकारचं उत्पन्न किंवा उत्पादन मिळत नाही. आणि उत्पन्न मिळाल्यामुळं सभासद घेतलेले जे काही कर्ज आहेत तर त्या कर्जांची परतफेड वेळेवर करू शकत नाहीत. म्हणून अनुत्पादक कार्यासाठी कर्ज हे या नागरी सहकारी बँकांच्या कार्यातील एक दोष आहे किंवा नागरी सहकारी बँकांसमोरील ती एक समस्या आहे. त्यानंतर पुढची समस्या आहे प्रशिक्षणाचा अभाव. तर या नागरी सहकारी बँका आपल्या सभासदांसाठी किंवा ग्राहकांसाठी आपण पाहिलं की वेगळ्या प्रकारची जी काही कार्य आहेत तर ती कार्य पार पाडत असतात. ठेवी स्वीकारण्याचं कार्य पार पाडत असतात, कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याचं कार्य पार पाडत असतात, वेगळ्या प्रकारच्या इतर बँकिंग सुविधा म्हणजे आधुनिक बँकिंग सुविधा ज्या आहेत तर त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य पार पाडत असतात. म्हणजे ATMची सुविधा उपलब्ध करून देत असतात,
टेली बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देत असतात, नेटवर्किंग बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देत असतात, मोबाईल बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देत असतात. तर अशा विविध प्रकारचे जे काही बँकिंग सुविधा आहेत तर त्या सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या नागरी सहकारी बँका पार पाडत असतात. परंतु ही सर्व कार्य वेळेच्या वेळी पार पाडली जावीत, नियमाला अनुसरून पार पाडली जावीत, यासाठी काय आवश्यक असतं तर त्या नागरी सहकारी बँकांमध्ये नियुक्त केलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत तर ते अधिकारी कर्मचारी प्रशिक्षित असणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. त्यांना या वेगळ्या प्रकारच्या जे काही सुविधा बँका उपलब्ध करून देत असतात तर त्या सुविधांचा कशा पद्धतीनं वापर करायचा याचं ज्ञान असणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. परंतु नागरी सहकारी बँकांमध्ये आपण पाहिलं की त्यांच्याकडे भांडवलाचा तुटवडा असतो, भांडवलाचा अभाव असतो, अपुरं भांडवल असतं. त्यामुळं नागरी सहकारी बँकांमध्ये नियुक्त केलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत तर ते अधिकारी कर्मचारी तितकेसे उच्च शिक्षित नसतात. वशिलेबाजीनं अल्पशिक्षित, अप्रशिक्षित अशा प्रकारचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत तर ते अधिकारी कर्मचारी या बँकांमध्ये नियुक्त केलेले असतात. त्यामुळं या नागरी सहकारी बँकांमध्ये हे नियुक्त केलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत तर हे अप्रशिक्षित असल्यामुळं, अल्पशिक्षित असल्यामुळं या वेगळ्या प्रकारचे जे काही आधुनिक बँकिंग सुविधा आहेत तर त्या सुविधांचा वापर कशा पद्धतीनं करायचा याचं ज्ञान त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळं हे अधिकारी कर्मचारी आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य सुरळीतपणे पार पाडू शकत नाहीत. तेव्हा या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्यांचं कार्य व्यवस्थितरित्या पार पाडता यावं, आधुनिक बँकिंग सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देता याव्यात, यासाठी काय आवश्यक असतं तर त्यांना प्रशिक्षित करणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. परंतु त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या बँकेकडे तितकासा निधी उपलब्ध नसतो, बँक प्रशिक्षण देण्यासाठी खर्च करू शकत नाही. त्यामुळे हे अधिकारी कर्मचारी अप्रशिक्षित राहत असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून या नागरी सहकारी बँका आपले जे काही ग्राहक आहेत तर त्या ग्राहकांना आधुनिक ज्या काही बँकिंग सुविधा आहेत तर त्या सुविधा तितक्याशा उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. तेव्हा या प्रशिक्षणाचा अभाव हा या नागरी सहकारी बँकेच्या कार्यातील एक दोष आहे किंवा त्यांच्या समोरील एक समस्या आहे. त्यानंतर पुढची समस्या आहे अपुरा निधी. नागरी सहकारी बँकेचं आपण पाहिलं की कार्यक्षेत्र कितपत असतं, एका शहरापुरतं किंवा शहरातील विशिष्ट भागापुरतं मर्यादित असतं. समजा अहमदनगर जिल्हा आहे किंवा नगर हे शहर आहे, मग या काही वेळा नागरी सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र संपूर्ण नगर शहर असतं, तर काही वेळा सहकारी बँकेचं जे काही कार्यक्षेत्र आहे तर ते कार्यक्षेत्र या शहरातील एका विशिष्ट भागापुरतं मर्यादित असतं. मग कार्यक्षेत्रावर मर्यादा पडत असल्यामुळं या नागरी सहकारी बँकेकडे जमा होणाऱ्या भांडवलाचं जे काही प्रमाण आहे किंवा निधीचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण सुद्धा कमी राहत असतं किंवा त्यावर सुद्धा मर्यादा पडत असते. मग भांडवलावर मर्यादा पडल्यामुळे आपोआप त्या नागरी सहकारी बँकेद्वारे पार पाडले जाणाऱ्या व्यवहारांचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण सुद्धा कसं राहत असतं, मर्यादित राहत असतं. आणि ज्यावेळेस व्यवहारांचं प्रमाण मर्यादित असतं तर त्यावेळेस त्या नागरी सहकारी बँकेला मिळणार जे काही उत्पन्न आहे तर ते उत्पन्न सुद्धा कसं राहत असतं तर अल्प राहत असतं, मर्यादित राहत असतं. मग या नागरी सहकारी बँका आपले जे काही व्यवस्थापन खर्च आहे तर तो व्यवस्थापन खर्च मग तितकासा व्यवस्थितरित्या भागू शकत नाही. तर हे कशामुळे घडत असतं तर या नागरी सहकारी बँकेकडं जो काही निधी उपलब्ध असतो तर तो निधी किंवा भांडवल कसं असतं, अपुरं असतं, तुटपुंज असतं आणि ते अपुरं का राहत असतं तर कार्यक्षेत्रावर मर्यादा पडत असते. आणि कार्यक्षेत्रावर मर्यादा पडल्यामुळं या सभासदांची जी काही संख्या आहे तर त्या संख्येवर मर्यादा पडत असते आणि त्यामुळेच काय होत असतं तर या नागरी सहकारी बँकेकडं जमा होणाऱ्या भांडवलाचं प्रमाण किंवा निधीचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाणसुद्धा कसं राहत असतं, अल्प राहत असतं, अपुरं राहत असतं किंवा तुटपुंज राहत असतं. म्हणून अपुरा निधी किंवा तुटपुंज भांडवल किंवा मर्यादित भांडवल हे नागरी सहकारी बँकेसमोरील एक प्रश्न आहे किंवा नागरी सहकारी बँकेसमोरील एक समस्या आहे. त्यानंतर अकार्यक्षम व्यवस्थापन. तर नागरी सहकारी बँकेचं व्यवस्थापन पाहण्यासाठी काय केलेलं असतं, सर्व सभासदांमधून एक संचालक मंडळ निवडलं जात असतं आणि या संचालक मंडळाच्या मदतीला आवश्यक तेवढे अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जात असतात. मग हे संचालक मंडळ त्यांच्या मदतीला नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी त्या नागरी सहकारी बँकेचं व्यवस्थापन पाहत असतात, म्हणजे दैनंदिन कारभार किंवा दैनंदिन कामकाज जे आहे तर ते कामकाज पाहत असतात. मग या नागरी सहकारी बँकेमध्ये
जे अधिकारी कर्मचारी नियुक्त केले जात असतात तर ते अनेक वेळा आपण पाहिलं की वशिलेबाजीनं त्यांची नियुक्ती केली जात असते किंवा वेळ प्रसंगी पैसे घेऊन त्यांची नियुक्ती केली जात असते आणि त्यामुळं त्यांची पात्रता त्यांची लायकी तितकीशी लक्षात घेतली जात नाही. त्यांनी कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे, कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, तर याकडे सुद्धा तितकंसं लक्ष दिलं जात नाही. अपात्र अधिकारी कर्मचारी या नागरी सहकार बँकांमध्ये नियुक्त केले जात असतात, नेमले जात असतात आणि त्यामुळं अनेक वेळा या नागरी सहकार बँकेमध्ये नियुक्त केलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यांची कार्य माहीत नसतात. त्यानंतर या नागरी सहकार बँकेचं जे काही दैनंदिन कामकाज आहे तर ते कामकाज कशा पद्धतीनं पार पाडावं, पत्रव्यवहार कशा पद्धतीनं करावा, त्यानंतर जे हिशोब आहेत तर ते हिशोब कशा पद्धतीनं ठेवावेत, तर या संदर्भातलं जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान अनेक वेळा या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना नसतं आणि अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हे ज्ञान नसल्यामुळं या नागरी सहकार बँकेची जी काही दैनंदिन कामं आहेत तर ती कामं कधीच नियमानुसार वेळीच्या वेळी पार पाडली जात नाहीत. म्हणजेच या नागरी सहकार बँकेचं जे काही व्यवस्थापन आहे तर ते व्यवस्थापन कसं बनलेलं असतं, अकार्यक्षम बनलेलं असतं आणि अकार्यक्षम व्यवस्थापन हे अधोगतीचं लक्षण असतं आणि त्यामुळे या नागरी सहकारी बँका ज्या आहेत तर त्या नागरी सहकारी बँकांचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून येण्यामध्ये या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळं अडथळा किंवा अडचण निर्माण होत असते आणि म्हणूनच अकार्यक्षम व्यवस्थापन हे नागरी सहकारी बँकेसमोरील एक समस्या आहे किंवा नागरी सहकारी बँकेच्या कार्यातील तो एक दोष आहे. त्यानंतर पुढची समस्या नागरी सहकारी बँकेसमोर आहे असमतोल विकास. तर आपला हा जो काही भारत देश आहे तर या भारत देशामध्ये जी काही वेगवेगळे राज्य आहेत तर त्या प्रत्येक राज्यांमध्ये काय झालेलं, या नागरी सहकारी बँका अस्तित्वात आलेल्या आहेत, स्थापन केलेल्या आहेत, उभारलेल्या आहेत. या नागरी सहकारी बँका आपल्या ग्राहकांना, आपल्या सभासदांना वेगळ्या प्रकारचे जे काही बँकिंग सुविधा आहेत तर त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडत आहेत. परंतु आपल्या भारतामध्ये जे काही सर्वच राज्य आहेत तर त्या सर्वच राज्यांमधील सहकारी या नागरी सहकारी बँकांचा जो काही विकास आहे तर तो विकास सारख्या पद्धतीनं घडून आलेला नाही किंवा समानरित्या घडून आलेला नाही. काही राज्यांमध्ये नागरी सहकारी बँकेचा विकास घडून आलेला आहे आणि बहुतांश जे काही राज्य आहेत तर त्या राज्यांमध्ये मात्र या जे काही नागरी सहकारी बँका आहेत तर त्या नागरी सहकारी बँकांचा विकास घडून आलेला नाही. म्हणजे त्या राज्यांमध्ये नागरी सहकारी बँका आपल्या ग्राहकांना आवश्यक असणारे जे काही सुविधा आहेत तर त्या सुविधा पुरवण्यामध्ये अपयशी ठरलेल्या आहेत किंवा अयशस्वी ठरलेल्या आहेत. मग कोणत्या राज्यांमध्ये या नागरी सहकारी बँका यशस्वी ठरलेल्या आहेत किंवा आपल्या ग्राहकांना आवश्यक असणारे जे काही बँकिंग सुविधा आहेत तर त्या बँकिंग सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देत आहेत तर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. तर ही जी काही 4 राज्य आहेत तर या 4च राज्यांमध्ये नागरी सहकारी बँकांचा जो काही विकास आहे तर तो विकास चांगल्या पद्धतीने घडून आलेला आहे. शहरांमध्ये किंवा नेमशहरी भागामध्ये या नागरी सहकारी बँका स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि त्या बँका आपले जे काही ग्राहक आहेत किंवा सभासद आहेत तर त्या सभासदांना किंवा ग्राहकांना वेगळ्या प्रकारच्या जे काही बँकिंग सुविधा आहेत तर त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत आहेत. परंतु विद्यार्थी मित्र, इतर जे काही राज्य आहेत आपल्या भारतामधली तर त्या राज्यांमध्ये मात्र या ज्या काही नागरी सहकारी बँका आहेत तर या नागरी सहकारी बँका पूर्णतः अयशस्वी ठरलेले आहेत. या नागरी सहकारी बँका आपले जे काही ग्राहक आहेत तर त्या ग्राहकांना वेगळ्या प्रकारच्या जे काही बँकिंग सुविधा आहेत तर त्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देऊ शकत नाहीत किंवा देत नाहीत. म्हणून असमतोल विकास हा नागरी सहकारी बँकांसमोरील एक प्रश्न आहे किंवा एक समस्या आहे. त्यानंतर वाढती थकबाकी. तर नागरी सहकारी बँका महत्त्वाचं कुठलं कार्य पार पडत असतं तर आपल्या सभासदांना किंवा ग्राहकांना वैयक्तिक तारणावर कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य पार पाडत असतात. मग वेगळ्या प्रकारची जी काही म्हणजे सुविधा आहेत तर त्या सुविधाही उपलब्ध करून देण्याचं कार्य नागरी सहकारी बँका पार पाडत असतात. तर महत्त्वाचं जे काही कार्य आहे तर ते कार्य काय, कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं कार्य नागरी सहकारी बँका पार पाडत असतात. आपल्या सभासदांना किंवा ग्राहकांना वैयक्तिक तारणावर घर बांधण्यासाठी कर्ज देत असतात. वेगळ्या प्रकारचे जे काही गृहोपयोगी वस्तू आहेत तर त्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत असतात. जर एखाद्या सभासदानं काही स्वयंरोजगार उभारलेला असेल तर त्यासाठी आवश्यक असणारं जो काही भांडवल आहे तर ते भांडवल त्याला प्राप्त व्हावं त्यासाठी त्याला कर्ज किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असतात. म्हणजे यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी कर्ज देत असतात. तर अशा वेगवेगळ्या कारणासाठी या ज्या काही नागरी सहकारी बँका तर त्या बँका आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असतात.
मग कर्ज पुरवठा उपलब्ध करून देताना या नागरी सहकारी बँका त्या सभासदाची कर्जफेड क्षमता किती आहे हे कदापि लक्षात घेत नाहीत. तर संचालक मंडळाचा दबाव, त्यामुळे या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना काय करावं लागत असतं, तर सभासदांना त्यांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावा लागत असतो. परंतु त्या सभासदाची कर्जफेड क्षमता किती आहे हे प्रथमतः लक्षात घेणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. परंतु नागरी सहकारी बँकांमध्ये कर्जफेड क्षमता लक्षात घेतली जात नाही. त्याचबरोबर कुठल्या कारणासाठी किती कर्ज घेतलं जात आहे याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं जात असतं. मग मर्यादेपेक्षा जास्त कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे आणि कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाचा वापर सभासद योग्य कारणासाठी करतात किंवा नाही याकडे सुद्धा नागरी सहकारी बँका तितकंसं लक्ष देत नाहीत, म्हणजे दुर्लक्ष करत असतात. आणि परिणामी सभासद मग घेतलेलं जे काही कर्ज आहे तर त्या कर्जाचा वापर ज्या कारणासाठी कर्ज घेतलेलं आहे त्या कारणासाठी करण्याऐवजी इतर आपल्या जे काही गरजा आहेत किंवा इतर जे काही कारण आहेत तर त्या कारणासाठी घेतलेल्या कर्जाचा वापर करताना आपल्याला आढळून येतात, दिसून येतात. मग अनेक वेळा नागरी सहकारी बँका आपल्या सभासदांना अनुत्पादक कार्यासाठी सुद्धा कर्ज उपलब्ध करून देत असतात. म्हणजे वॉशिंग मशीन खरेदी केल्यामुळं कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही, फ्रीज खरेदी केल्यामुळं कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही, त्यानंतर टीव्ही खरेदी केल्यामुळं कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही, मोबाईलपासून कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही. मग अशा प्रकारची अनुत्पादक स्वरूपाची जी काही कार्य आहेत तर ती कार्य पार पाडण्यासाठी जर सभासदांना कर्ज दिलं तर सभासदाला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही आणि उत्पन्न मिळाल्यामुळं सभासद घेतलेलं जे काही कर्ज आहे तर त्या कर्जाची परतफेड वेळेवर करू शकत नाहीत. त्याचबरोबर या नागरी सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना काय करणं आवश्यक आहे, तर सभासदांना दिलेलं जे काही कर्ज आहे तर ते कर्ज वसूल करण्याकडे विशेषतः लक्ष देणं आवश्यक आहे. परंतु नागरी सहकारी बँकेचं संचालक मंडळ काय करत असतं, अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असतं की ठराविक सभासदाकडून दिलेलं जे काही कर्ज आहे तर ते कर्ज सक्तीनं वसूल करायचं नाही. का, तर त्या सभासदा निवडणुकीमध्ये या संचालकांना मदत केलेली असते, मतदान केलेलं असतं आणि त्यामुळे त्या सभासदांकडून कर्जाची वसुली करायची नाही. अशा प्रकारचा जो काही सज्जड दम आहे तर तो दम हे संचालक मंडळ अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना देत असतं. आणि मग या संचालक मंडळाच्या आदेशानुसार हे अधिकारी कर्मचारी सुद्धा काय करत असतात, तर सभासदांना दिलेलं कर्ज वसूल करण्याकडे दुर्लक्ष करत असतात. आणि या सर्व बाबींचा परिणाम म्हणून काय झालेला आहे की सभासदांना दिलेलं जे काही कर्ज आहे तर ते कर्ज या नागरी सहकारी बँका वेळेवर वसूल करू शकत नाहीत आणि त्याचाच परिणाम म्हणून थकबाकीचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि अनेक नागरी सहकारी बँका ह्या दिवाळखोर बनलेल्या आहेत, तोट्यामध्ये गेलेल्या आहेत. तेव्हा ही दिलेल्या कर्जाची वसुली न केल्यामुळं थकबाकीचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण वाढलेलं आहे. म्हणूनच ही वाढती थकबाकी या नागरी सहकारी बँकांसमोरील एक समस्या आहे. या थकबाकीमुळं नागरी सहकारी बँकांसमोर खेळत्या भांडवलाचा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो निर्माण झालेला आहे. तेव्हा वाढती थकबाकी ही नागरी सहकारी बँकांसमोरील एक भयंकर अशा प्रकारची जी काही समस्या आहे तर ती समस्या उभा ठाकलेली आहे किंवा निर्माण झालेली आहे. त्यानंतर पुढची समस्या आहे सदोष कर्ज धोरण. तर या जे काही नागरी सहकारी बँका आहेत तर नागरी सहकारी बँकांचं जे काही कर्ज धोरण आहे म्हणजे कर्ज वाटपासंदर्भातील जे काही धोरण आहे तर ते धोरण सदोष आहे. एक तर अवेळी सभासदांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं, म्हणजे सभासदांना कर्ज मागणीचा अर्ज सादर केल्यानंतर तो संचालक मंडळाच्या समोर निर्णयासाठी ठेवायचा. मग संचालक मंडळ सभेसमोर तो अर्ज ठेवल्यानंतर संचालक मंडळ त्यावर बारकाईनं चर्चा करतं, विचारविनिमय करतं आणि मग त्या संदर्भातील निर्णय घेतं. म्हणजे कर्ज व्यवहारासंदर्भातील जो काही निर्णय आहे तर तो निर्णय घेण्यासाठी उशीर होतो. अवेळी कर्ज व्यवहारासंदर्भातील किंवा कर्ज पुरवठ्यासंदर्भातील जो काही निर्णय आहे तर तो निर्णय घेतला जातो. त्यानंतर सभासदांना कर्ज कोणत्या कारणासाठी दिलं जात आहे किंवा सभासद कुठल्या कारणासाठी कर्ज घेतोय तर याकडेही तितकंसं लक्ष दिलं जात नाही. अनुत्पादक स्वरूपाची जी काही कार्य आहेत तर त्या कार्यासाठी कमी कर्ज देणं आवश्यक आहे, उत्पादक स्वरूपाची कार्य असतील तर त्यासाठी जास्त कर्ज देणं आवश्यक आहे. परंतु नागरी सहकारी बँका त्याकडेही दुर्लक्ष करतात. पुन्हा सभासदांना दिलेलं जे काही कर्ज आहे तर ज्या कारणासाठी कर्ज दिलेलं आहे त्याच कारणासाठी सभासद कर्जाचा वापर करत आहे किंवा नाही याकडे सुद्धा नागरी सहकारी बँका दुर्लक्ष करत असतात. त्यानंतर सभासदाला कर्ज
उपलब्ध करून देताना त्याची कर्जफेड क्षमता किती आहे याकडे विशेषतः लक्ष देणं आवश्यक आहे. परंतु नागरी सहकारी बँका सभासदाची जी काही कर्जफेड क्षमता आहे तर त्या कर्जफेड क्षमतेकडे तितकंसं लक्ष देत नाहीत. म्हणजे कर्जफेड क्षमतेपेक्षाही सभासदाला जास्त कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या नागरी सहकारी बँका पार पडत असतात. मग अशा पद्धतीनं कर्ज धोरण अवलंबिल्यामुळं किंवा राबवल्यामुळं काय होत आहे की या नागरी सहकारी बँकेचं हे कर्ज धोरण हे चुकीचं ठरत आहे, अयोग्य ठरत आहे आणि त्यामुळंच नागरी सहकारी बँका ह्या अयशस्वी ठरलेल्या आहेत. म्हणून सदोष कर्ज धोरण हे नागरी सहकारी बँकेच्या समोरील एक समस्या आहे किंवा नागरी सहकारी बँकेच्या कार्यातील तो एक दोष आहे. तर याप्रमाणे या जे काही नागरी सहकारी बँका आहेत तर या नागरी सहकारी बँकांसमोर अशा विविध समस्या आहेत. तर उर्वरित ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्यांसंदर्भात आपण उद्याच्या तासामध्ये माहिती पाहूत.